बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। शेगाव शहरात अवैध धंद्यांना उधाण, गल्ल्यांमधील कारवाया, रस्त्यावर मोकळेपणाने सुरू व्यवहार, नागरिकांमध्ये चर्चा, वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी। शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत अलीकडे अवैध धंद्यांचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरत आहे। गल्ल्याबोळांमध्ये सुरू असलेले अवैध व्यवहार हे दिसते, तर दुसरीकडे मुख्य आठवडी बाजार, प्रथमदर्शनी रस्त्यांवर खुलेआम सुरू असलेली कामे पाहून नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपासून देशी दारू विक्री, मटका जुगार तसेच इतर लहान मोठे अवैध धंदे सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। पोलिसांकडून अधूनमधून कारवाई होत असली तरी अशा धंद्यांना पूर्णपणे आळा बसत नसल्याने हे नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। स्थानिकांच्या मते काही भागात गल्लीतच अवैध व्यवहार सुरू असताना ते संबंधित यंत्रणांच्या नजरेतून कसे सुटतात याबाबत शंका व्यक्त केली जाते। त्यामुळे या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन सातत्याने कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी, अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी आणि अशा प्रकारांना कायमस्वरूपी आळा घालावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, बुलढाणा। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।